अजित पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीची समन्वय बैठक पुण्यामध्ये पार पडली आणि बारामतीत झालेल्या कमी टक्केवारीबाबत अजित पवार नाराज असल्याचं कळतंय। भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी पवारांबद्दल केलेलं विधान भोवल्याची शंका अजित पवार यांना आहे। महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच अजित पवारांनी ही नाराजी बोलूनही दाखवल्याचं समजतंय। आम्हाला फक्त शरद पवारांना संपवायचंय असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं बारामतीमध्ये आणि त्यावरनं वादही झाला होता। चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळेच बारामतीत मतदान कमी झाल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यांची शंका व्यक्त केली आहे। हल्ली कुणाला भाषणाला बोलवायची सुद्धा भीती वाटते असं वक्तव्य अजित पवारांनी या बैठकीत केल्याचं म्हटलंय असंही समजतंय। त्यामुळे अजित पवार नाराज आहेत। बारामतीतली टक्केवारी ही प्रचंड कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतेय। ज्या 11 ठिकाणी काल मतदान पार पडलं त्यात सगळ्यात कमी मतदान हे बारामतीत होतं। गेल्या वेळच्या तुलनेत सुद्धा ते कमीच होतं आणि त्यामुळेच अजित पवार नाराज असल्याचं कळतंय। चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला फक्त म्हणजेच भाजपला फक्त शरद पवारांना संपवायचंय असं विधान केलेलं होतं आणि त्यामुळेच ही टक्केवारी घटल्याची शक्यता किंवा शंका ही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे आणि आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे। समन्वय समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांनी आपली ही नाराजी बोलून दाखवलेली आहे आणि शंका सुद्धा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे अजित पवारांची ही नाराजी आहे। सूत्रांची महत्त्वाची माहिती समोर येते। महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये त्यांनी आपली ही नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी बारामतीमध्ये थेट लढत एकीकडे होती। खरं तर समोर उभ्या ठाकलेल्या होत्या त्या नणंद भावजया, मात्र खऱ्या अर्थानं लढत होती ती शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये म्हणजेच काका पुतण्यामध्ये। मात्र आम्हाला पवारांना संपवायचंय हे जे विधान होतं चंद्रकांत पाटील यांचं भाजपच्या संबंधित म्हणजे भाजपला शरद पवारांना संपवायचंय असं त्यांचं जे मत होतं ते त्यांनी व्यक्त केलं आणि त्यावरनंच हे मतदान कमी झालं असावं असा अंदाज हा अजित पवार यांनी व्यक्त केलेला आहे। कारण अजित पवार हे बारामतीतल्या प्रत्येक चप्पा ओळखून आहेत, तिथल्या नागरिकांना ओळखून आहेत आणि नागरिकांमधनं आलेली जी काही मतं असतील त्या मतांच्या आधारे त्यांनी आपलं हे मत व्यक्त केलेलं असू शकतं। चंद्रकांत पाटलांबद्दल त्यांनी जाहीर अशी नाराजी व्यक्त केली, बोलून दाखवली आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। प्रतीक्षा आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, ही जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे समन्वय बैठकीमध्ये असं कळतंय, काय नेमके अपडेट्स? सकाळी महायुतीची समन्वय बैठक ही पार पडलेली आहे। त्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि अजित पवार हे एकत्र होते। मात्र बारामतीचा जो टक्केवारी जी घसरली आहे मतदानाची याच्यावर कुठेतरी अजितदादा हे नाराज झालेले आहेत। चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबाबत जे वक्तव्य केलं होतं की शरद पवारांची सत्ता आम्हाला संपवायची आहे, त्याच्याकडे कुठेतरी जो शरद पवारांना मानणारा किंवा राष्ट्रवादीला मानणारा जो एक वर्ग होता तो संपूर्ण नाराज झाला होता आणि त्याच्यामुळे ही जी मतांची टक्केवारी होती ती घसरलेली आहे। त्याच्यामुळे ना अजित पवारांना ना शरद पवारांना बहुमत मिळू शकतं किंवा काल जे बारामतीचं जे मतदान झालं आहे, खूप लोकांनी मतदान केलेलं नाहीये, या चंद्रकांत दादांच्या या वक्तव्याचा कुठेतरी फटका बसलेला आहे आणि त्याच्यावरच अजित पवार हे नाराज झाल्याचं चित्र समोर दिसत आहे। कल्याण, अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान करताना नागरिक खूप विचार करत असतात। अगदी सरळसोट गेले आणि मतदान केलं असं होत नाही। मात्र ही टक्केवारी कमी होण्यामागे नागरिकांना प्रचारातले मुद्दे असतील ते जर पटले नसतील तरी सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि त्यापूर्वी झालेली वक्तव्य मग ती भावनिक असोत किंवा अगदी वैचारिक असोत या वक्तव्यांचाही परिणाम यामध्ये होत असतो। हेच यातनं द्योतक आहे असं म्हणायचं का? नक्कीच हे द्योतक आहे, कारण इतके वर्ष गेले 50 वर्ष राष्ट्रवादी ही अखंड होती। शरद पवारांना दैवत मानणारा खूप मोठा वर्ग आहे, त्याच्याबरोबरच शरद पवारांचा शब्द झेलणारे अजित पवार यांना देखील मानणारा खूप मोठा वर्ग आहे। मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर ज्या प्रकारे शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झाले, परंतु आज तागायत त्यांनी एकमेकांना कुठल्याही प्रकारचे ताशेरे ओढले नाही। परंतु भाजपचे चंद्रकांत पाटील ज्या प्रकारे म्हटले की आम्हाला शरद पवारांची सत्ता संपवायची आहे, शरद पवारांना संपवायचं आहे, हे कुठेतरी अजित पवार यांना देखील दुखणारं होतं। त्याचबरोबर शरद पवारांना जो मानणारा किंवा राष्ट्रवादीसाठी दोन्ही म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी यांना मानणारा, पवारांना मानणारा जो वर्ग आहे तो कुठेतरी नाराज झाला आणि त्यामुळे या सगळ्या मतदानावर भावनिक प्रभाव खूप पडल्याचं समोर येत आहे आणि याच गोष्टींचा संपूर्ण परिणाम बारामतीच्या निवडणुकीवर दिसला आहे। काल
50% जी मतदानामध्ये मतदान झालेलं आहे निवडणुकीमध्ये ते त्याचा फटका कुठेतरी बसण्याची शक्यता समोर वर्तवली जात आहे. कन्या, नक्कीच. तुर्तास धन्यवाद प्रतीक्षा या संपूर्ण माहितीसाठी. तर नाराजी तर एकीकडे दूर केली जाऊ शकते, मात्र त्याबरोबरीनं येत्या काळातला निकाल काय असेल ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे.